हॅलो अँड वेलकम बॅक. किचन ही आपल्या घरातली अशी जागा आहे की तिथे आपण कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडतो, स्वयंपाकासाठी असो किंवा कामासाठी असो. तर मी आज तुम्हाला माझं किचनचं जे डेली क्लिनिंग आहे, जे मी स्वयंपाकानंतर सकाळच्या करते, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी काय करते, सर्वात आधी माझ्या बेसिंगमध्ये जेवढे भांडे आहे, बेसिंगमध्ये का एवढा छोटा ओटा आहे की माझं पूर्ण गॅसचा जो ओटा आहे तो पूर्णच कवर होऊन जातो. एवढे सकाळचा स्वयंपाक झाल्यावर माझे भांडे निघतात, कारण 2 कढया आहे, एक नाश्त्याची, एक भाजीची, वरण भाताचा कुकर. भांडे घासून झाल्यावर लगेच मी बेसिंग घासणं झाल्यावर ते जे माझं वायपर आहे ते वायपर पण मी तेव्हा एकदा सकाळी धुवून टाकत असते. नळ आणि जी माझी बॉटल आहे ज्याच्यामध्ये मी भांडे घासायचं लिक्विड भरून ठेवलं आहे, ती पण एकदा मी धुवून टाकत असते, कारण दिवसभर यूज करून करून ते लिक्विड त्या बॉटलवर उतरतं आणि ती बॉटल पण घाण दिसते आणि ती मी अशी वर ठेवते. तर मग मी व्यवस्थित ती पण एकदा धुतली की मला ती क्लीन दिसते. कधी कधी रोज नाही धुतली तरी ती क्लीनच राहते. पण नळ आणि बेसिंग मी धुवत असते. बेसिंग याच्यासाठी की त्यात खरकट काही अन्न वगैरे जर अडकून राहिलं तर मग त्याच्यावर कॉक्रोच किडे वगैरे येऊ शकते, म्हणून बेसिंग एकदा सकाळी मी नीट घासून घेते आणि रात्री झोपायच्या अगोदर जेव्हा मी रात्रीचे भांडे घासते तेव्हा पण मी बेसिंग आणि बेसिंग जवळचा एरिया क्लीन करून झोपते, कारण मग त्याच्यामुळे मला सकाळी पण उठल्यावर मग तिथे मला घाण दिसत नाही आणि सकाळी उठल्या मला सकाळी 6 वाजता उठून किचनमध्ये यावं लागते आणि सकाळी आल्या मला वेळ नसतो की तीच उचला, खरकट आहे ते बाहेर नेऊन ठेवा, एवढा माझ्याकडे वेळ नसतो. तर मग मी रात्रीच पण माझं काम मी पूर्ण करून ठेवते की मला सकाळी त्या गोष्टीमुळे घाई होणार नाही. तर मग मी म्हणजे वायपर वगैरे सगळं एकदाचं घासून घेतलं. नळ वगैरे बेसिंग वगैरे ते घासल्यावर जे ओट्यावर भांडे होते ते मी खाली ठेवून घेतले आणि एकदा तिथचं पण ती तेलाची वगैरे कॅन आहे. तेल घेताना काय होते, ते तेल घेताना तेल थोडं खाली सांडल्यामुळे ते चिकट होते. त्याच्यामुळे मी एकदा ते घासून घेते स्क्रबरने जेव्हा गॅसची शेगडी घासते तेव्हा. आणि बाजूला जी टाईल्स लागली आहे त्या टाईल्सवर पण थोडं उडतेच, म्हणजे भाजी करताना जे तेल आहे वगैरे ते उडते. तर एकदा घासून घेतलं तर मग त्या दिवसभर छान क्लीन राहते. मग काही असं मग मला स्वयंपाक करायला नंतर यावं लागत नाही. मला सकाळी किचनमध्ये काम राहते. मग हृदयासाठी काही बनवायचं असलं, मी तर असं हृदयाला सवयच नाही लावली की हृदयाला हे बनवून द्या ते बनवून द्या. जी भाजीपोळी आम्ही खातो तीच भाजीपोळी आम्ही हृदयाला देतो, पोळी किंवा वरण भात. फक्त एवढं आहे की नाश्त्याला वेगळं काही मी केलं तरच हृदयाला नाश्त्याला वेगळं काही मिळते, असं काही तिला मी वेगळं बनवून देते. असं मी तिला सवय लावली नाही. अशी जर सवय लावली असती ना तर मग ती असं वेगळं नवीन डिश मला बनवून मागितल्या असत्या आणि खरंच आता ते चांगलं वाटते. मग नंतर जेव्हा मुलं मोठे होतात मग नंतर त्यांचं तेच सुरू राहतं की हे बनवून दे, हे खाणार नाही, ही भाजी खाणार नाही. आता काय करते, जर मी वरण भात दिला तर कोणती पण भाजी असो ती भाजीची फोड तिला वरण भातामध्ये चुरून खाऊ घालते, किंवा पोळी दिली तर तेल मीठ लावून पोळी असं ती खाऊन घेते. म्हणजे तिचे काही असं स्पेसिफिक नाही की तिला हेच पाहिजे, हेच बनवून ती खाईन. आणि हे बाजूचा हा गोटा आहे, काय म्हणते त्याला ते ओट्याच्या साईडचा, इथे हृदय एवढे हात मारते. तिला आता असं माहीत पडलं की हाताला पाणी लावलं आणि ते हाताला पाणी लावून जर आपण आरशावर या ओट्यावर लावलं तर तिचा हाताचा ठसा उमटतो. तर ती कपाटाचा आरसा आणि हा गोटा हे 2 एवढे घाण करून ठेवते आणि तिचे एवढे घाण हात होऊन जाते. कुठे तिचं तेच काम असते, पाणी खेळणे, हात घाण करणे. मातीच्या कुंड्या मी याच्यामुळे नाही ठेवल्या आहे खाली, कारण ती माती उखरून ठेवणार, कुंड्यांपाशी जाणार, तिचं तेच सुरू राहते. म्हणून हृदया मोठी होतपर्यंत काही मला झाडं लावायचं काही विचारच करता येत नाही, ती लहान असल्यामुळे. आता ती माती पण खायची, पण मग तिला डॉक्टरांकडे नेलं तर मग तिची माती खाणं आता कमी झालं. नाही तर खिडक्यांवर दारांवर कुठे धूळ असली तर ती चाटत बसायची. तर आता तिचा तो प्रॉब्लेम खूप कमी झाला, म्हणजे आता ती खातच नाही, असं माती वगैरे खात नाही. पूर्ण तिचा प्रॉब्लेम ठीक झाला. तर मी पूर्ण किचन काउंटर टॉप एकदा साफ करून घेतलं, म्हणजे लिक्विड सोप लावून पूर्ण घासून घेतलं. घासून झाल्यानंतर मग कापडाने एकदा पुसून घेतलं. एकदा मी ओल्या कापडाने पुसून घेते, नंतर मग छोटा जो माझे कापून ठेवलेले कापड आहे, कापडाचा तुकडा घेऊन मी वाळल्या कापडाने सगळं एकदा
पुसून घेते, म्हणजे ओलावा पण किचनला धरून राहत नाही, एकदम छान वाटते, असं वघळ उमटत नाही, असं चिकट वाटत नाही, काहीच नाही, कोरडं होते आणि असं छान चमकायला लागते. तर माझं ओटा पुसून झालेला आहे आणि हे वायपर माझं धुवायचं राहिलं होतं, मी घासून ठेवलं होतं. हे वायपर पण धुवून घेतलं, थोडं पुसून घेतलं आणि तिथेच जो वायपर लटकवायचा माझा खिळा आहे तिथे मी लटकून दिलं. हे वायपर लटकवायला खिळा मी इथे काही म्हणजे करून नाही घेतला आहे, पण तिथे ऑलरेडी आय थिंक तिथे आम्ही राहायच्या आधी इथे जे राहत होते त्यांचं तिथे ॲक्वागार्ड असेल, त्याच्यामुळे तिथे ते असे 4 होल आहेत. तर तिथे मी एक असा खिळा लटकवून ठेवला आहे. माझं तिथे वायपर वगैरे किंवा कुकरची जी रिंग मी काढून ठेवत असते ते मी लटकून ठेवते. लगेच्या लगे मग तिथे गॅसच्या ओट्यावर मी जे सामान ठेवते त्याच्यावर जवळ ओटा असल्यामुळे थोडं उडतेच पीठ वगैरे किंवा काही, हात पण घाण लागते. तर एकदा पुसून घेते आणि ते पुसून घेतल्यावर मग मी खालचे त्याच कोरड्या कपड्याने गॅसची शेगडी पुसून घेते, आजूबाजूचं सगळं पुसून घेते आणि तोच कोरडा कापड घेऊन मी खालच्या ट्रॉलीज ज्या आहे त्या पण बाहेरून एकदा पुसून घेते. काय झालं, आम्ही पुण्याला राहत होतो, तर पुण्याला एक माझी मैत्रीण पण राहते, तर ती जॉब करते, तर ती थोडी बिझी राहते, पण ती जॉब करून पण तिचं घर एवढं छान सांभाळते आणि एवढं चांगलं ती ठेवते आणि आम्हाला पण विकेंडला बोलवून आमच्यासाठी पण खायला बनवून तिला सगळं काही जमते. म्हणजे तिने एवढं एज्युकेशन घेतलं, एवढं सगळं एज्युकेटेड आहे, ती आता डॉक्टर आहे, तरी ती स्वतः घर सांभाळते. तिच्या घरी एकसुद्धा मेड नाही आहे, तिचे हस्बंड पण तिला हेल्प करतात. पण एकदा ती माझ्या घरी आली आणि मला छोटं बाळ होतं हृदयात, तर माझे एवढे कामं नव्हते होत, थोडे मी करत होती, थोडे पडले राहायचे. तर ती आली एकदा घरी अचानक आणि तिला माझं घर छान दिसलं, नीट नेटकं. तर ती म्हणत होती, प्राची तुला छोटं बाळ असून तुझ्या घरी एवढं छान तू घर ठेवते, घरात पसारा नाही, किचन ओटा तुझा साफ आहे, किचनमध्ये पसारा नाही, काहीच नाही, आणि माझ्या घरी येऊन बघ की कसा पसारा पडला आहे. मग मी तिला म्हटलं तू जॉब करते तेवढं तर चालतेच आहे, पण असं कोणी आपल्याला म्हटलं ना, जे स्वतः खूप प्रॉपर आहे त्यांच्या कामामध्ये, त्यांनी जर आपल्याला असं म्हटलं का तू घर खूप छान वाटते, तेव्हा आपल्याला एवढं छान वाटते आणि असं प्रोत्साहन मिळते की आपण नाही बा, आपण चांगलं ठेवत आहे तर चांगलंच आहे, ते आपल्या घरासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या सोसायटीसाठी पण चांगलं आहे. आपण ज्या सोसायटीत राहतो ते सोसायटीतले लोक पण आपल्या कामावरून आपल्याला ओळखतात. तर मी किचन काउंटरटॉप क्लीन केला आहे. मैत्रिणींनो, एका ताईंची कमेंट होती की मला तुमची गॅलरी बघायची आहे, तर मी त्यांच्यासाठी ही छोटीशी क्लिप घेतली आहे. छोटीशी गॅलरी आहे माझी, काही नाही, एक डस्टबिन ठेवते आणि एक सिलेंडर आमचं बाहेर आहे, सिलेंडरला आतमध्ये जागा नाही तर सिलेंडर बाहेर दिलेला आहे, आणि सिलेंडर आणि ही माझी किचनची खिडकी आहे, तिथे मी लिक्विड सोप आणि कपड्याला लावायचे चिमटे किंवा हे डस्टबिन वगैरे मी झाडू वगैरे बाहेर ठेवलं आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.